नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। आज मध्यरात्री आणि पुढे 24 तासांमध्ये म्हणजेच 8 जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढत असून काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते। छोटीशी अपडेट आहे। आज मध्यरात्री आणि पुढील 24 तासांमध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत। कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। चला तर सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, आज मध्यरात्रीला किनारपट्टीला बघितलं असता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता। आज मध्यरात्रीला सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, बांदा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पावसाची शक्यता मध्यरात्रीला आपल्याला बघायला मिळू शकते। रामगड, चांदगड, आंबोलीकडे जोर कमी आहे, मात्र कुडाळ, महापन, मालवण, वायगणी, पॉईप, कासल या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते। कणकवली आणि कुणकेश्वरच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी सकाळच्या दरम्यान देखील जबरदस्त जोरदार पाऊस आणि अतिवृष्टी सदृश पाऊस देखील तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, 8 जूनच्या दुपारच्या दरम्यान बघितलं असता विजांचा कडकडाट राहील, मध्यम सरीची शक्यता आहे। आज मध्यरात्रीला आणि पहाटेच्या दरम्यान पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। तर मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघितलं असता रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पुढील 24 तासांमध्ये जबरदस्त जोर वाढतोय। तर बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे जबरदस्त विजांचा कडकडाट जोरदार पाऊस, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश पावसाची शक्यता देखील आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील 24 तासांमध्ये म्हणजेच 8 जूनच्या दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त राहील। बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये। तर रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे आणि मित्रांनो, याच परिसरामध्ये पहाटेच्या दरम्यान बघितलं असता जोरदार पावसाची शक्यता रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड या ठिकाणी बघायला मिळू शकते। मध्यरात्रीला देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, हलक्या मध्यम सरी या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते। तर माखजन, गुहागर, चिपळूण, खेड, दापोली, प्रतापगड या ठिकाणी मध्यरात्रीला पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे, अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते। मात्र या सर्व काही परिसरामध्ये सकाळच्या दरम्यान जोर वाढत आहे। 8 जूनच्या सकाळच्या दरम्यान माखजन, गुहागर, चिपळूण, खेड, दापोली जोरदार पावसाची शक्यता असून पुढील 24 तासांमध्ये दुपारच्या दरम्यान देखील बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस माखजन, चिपळूण, खेड, दापोली, प्रतापगडच्या बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकते। गोरेगाव, दिवेघर, रोहा, लवासा जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी पुढील 24 तासांमध्ये असून रायगड जिल्ह्यामध्ये बघितलं असता अलिबाग, सोंडी, पेजरी, पेन, खोपोली तसंच आसपासचा जो सर्व काही परिसर आहे अलिबाग, सोंडी या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते। अलिबाग, सोंडी, पेजरी, पेन, खोपोली सर्वत्र विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील 24 तासांमध्ये। तर मित्रांनो, आज मध्यरात्रीला रायगड जिल्ह्याकडे जोर कमी आहे, मात्र पहाटेच्या दरम्यान आणि सकाळच्या दरम्यान जोर वाढत आहे। रोहा, काशी तसंच या ठिकाणी अलिबाग, सोंडी, पेजरी, पेन सर्वत्र विजांचा कडकडाट बघायला मिळू शकते। दिवेघर, गोरेगावकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मुंबईकडे बघितलं असता आज मध्यरात्रीला जोर कमी आहे, अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते। पुढील 24 तासांमध्ये मुंबईमध्ये दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार असून नेरळ, उल्हासनगर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई सर्वत्र विजांचा कडकडाट आणि या ठिकाणी मध्यम सरीची शक्यता आहे। वसई, विरार, शहापूर, वाडा, पालघर सर्वत्र हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते। पुढील 24 तासांमध्ये वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल। आज मध्यरात्रीला मात्र पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे। तर मित्रांनो, नाशिककडे बघितलं असता नाशिक जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी देखील बघायला मिळू शकते। नाशिकमध्ये पुढील 24 तासांमध्ये बघितलं असता दुपारपर्यंत बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील, पावसाची शक्यता दुपारपर्यंत फार काही नाही, मात्र दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार असून दुपारनंतर जबरदस्त जोर वाढतोय। तर या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो पुढील 24 तासांमध्ये। सटाणा, देवळा, चांदवड, वणी, दोधांबे, कळवण, ओझर हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये पुढील 24 तासांमध्ये विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस आज देखील या काही भागांमध्ये भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळालेला असून या ठिकाणी मालेगाव, मनमाड, येवला या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। निफाड, सिन्नर, नाशिक, त्र्यंबक, इगतपुरीच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। सिन्नर, निमगाव, सिन्नर, तसंच नागपूर हा जो सर्व काही परिसर देवळाली, वाडीवाथे, मुंडेगाव, तिरडे, डुबरे, नांदूर, शंगोटे या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील 24 तासांमध्ये म्हणजेच 8 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय।
अहिल्यादेवीनगरकडे देखील जोरदार पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये कोपरगाव रामपूर संगमनेरमध्ये बघायला मिळू शकते। तर राहुरी घोडेगाव भगूर पाथर्डी अहिल्यादेवीनगर काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता असून आज मध्यरात्रीला बघितलं असता मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते। जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही। पुणे जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला पुण्याकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र पुढील 24 तासामध्ये वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार असून जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता देखील पुणे जिल्ह्यामध्ये पुणे वाघोली लोणी काळभोर सुसगाव दायरी तसंच सुसगाव पुनावली आळंदी चाकण शिंदे सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस सासवड लोणंद फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे। जबरदस्त अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे। मेदा वसुटपूर सौराट रळ शिंगे तसंच रहमतपूर कोहेगाव कोरेगाव तसंच देवरा अद्राकी मोल नांदल फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता। तुरळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 8 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते। तर मित्रांनो सोलापूरकडे बघितलं असता तर या ठिकाणी इंदापूर अकलूज पिलिओ सांगोले पंढरपूर माहुळ चेलगाव सोलापूर अक्कलकोट विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता सोलापूरमध्ये बघायला मिळू शकते। आपल्याला पुढील 24 तासामध्ये आज मध्यरात्रीला अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते। जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही सोलापूरमध्ये। आणि सांगलीकडे बघितलं असता सांगली जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीला पावसाची शक्यता कमीच आहे, अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते। तर या ठिकाणी सांगलीमध्ये पुढील 24 तासामध्ये दुपारच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता असून अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते। सांगली मालगाव देसिंग कुची नागज तासगाव विटा मायणी रामपूर पलूस या सर्व काही परिसरामध्ये शिरोळ इचलकरंजी शरागोपी मकसुली कुडाची अतनीम या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये असून कोल्हापूरकडे बघितलं असता कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर सर्वत्र विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस पुढील 24 तासामध्ये संगरूळ इस्पुर्ली कागल जैनवाडी निपाणी मुरगुंड बिद्री राधानगरी गगनबावडाच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते। आज रात्री मध्यरात्री हलक्या मध्यम सरीज बघायला मिळू शकते। या ठिकाणी जोर कमी आहे, मात्र पुढील 24 तासामध्ये जबरदस्त अतिवृष्टी सदृश्य पाऊस जोर वाढतो आहे। तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये। तर या ठिकाणी दुपारपर्यंत बऱ्याच भागामध्ये उतरून कोरडे राहील। पुढील 24 तासामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये पाऊस जोर वाढतोय। दौलताबाद एलोरगुफा देवगाव हतनूर कन्नड अंबाला सैगवन सर्वत्र विजांचा कडकडाट हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस फुलंब्री विरामगाव पिशोर या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। तर गंगापूर वैजापूर धरण क्षेत्राकडे विजांचा कडकडाट जास्त बघायला मिळू शकतोय। आणि मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुढील 24 तासामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील। उत्तर भागाकडे जोर कमी आहे, मात्र जालना जिल्ह्याकडे उत्तर भागाकडे देखील जोर वाढत आहे। आणि जालना जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये रात्रीच्या दरम्यान जोर जास्त बघायला मिळू शकतोय। तर जालनाच्या उत्तर भागाकडे जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी भोकरदन विजांचा कडकडाट जोरदार पाऊस बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव तसंच अंबड ईश्वरनगर वडीगोद्री पानवाडी तानवाडी सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। तर जालना जिल्ह्यामध्ये रात्रीच्या दरम्यान जोर जास्त राहील पुढील 24 तासामध्ये। बीड जिल्ह्यामध्ये माजलगावकडे जोर कमी आहे, मात्र या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय। उमापूर गेवराई तसंच कोकरमो हा जो काही परिसर आहे बीड या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस येळंब चौसाळा पाटोदा खडा जामखेड सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो धाराशिवमध्ये बघितलं असता पुढील 24 तासामध्ये तर धाराशिवकडे देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे। दुपारनंतर जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय। धाराशिवमध्ये येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलियम तुळजापूर विजांचा कडकडाट जबरदस्त मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता धाराशिवमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। लातूरमध्ये लातूर अवसान लंगा शोणंतपाळ उदगीर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये। तर परभणीमध्ये परळी गंगाखेड तसंच हा जो काही परिसर आहे झरी बोरी जिंतूर सैलू पाथरी सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता परभणीमध्ये आहे। हिंगोलीकडे बघितलं असता पुढील 24 तासामध्ये हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार असून बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। आज मध्यरात्रीला देखील हलक्या मध्यम सरी नांदेड वाघाळाच्या बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकते। नांदेड वाघाळा हिंगोलीच्या काही परिसरामध्ये नांदेड वाघाळामध्ये पूर्णा बासमत नांदेड वाघाळा भोकर पेठुंबरी सर्वत्र या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये विजांचा गडगडाट मध्यम सरी हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा सर्वत्र हलक्या मध्यम सरी। हिंगोलीकडे बघितलं असता हिंगोली कळमनुरी सापतगाव इनापूर खंडाळा पुसद औंढा नागनाथ सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हिंगोली आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे। तर मित्रांनो आता बघूया विदर्भामध्ये कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय। तर या ठिकाणी नागपूरकडे बघितलं असता पुढील 24 तासामध्ये नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय। तर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी कांपाटी वाघोली परशुनी हिंगणा धामणा सर्वत्र या परिसरामध्ये बघायला मिळू शकते। भंडाराकडे आणि गोंदियाकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे पुढील 24 तासामध्ये। तसंच गडचिरोलीकडे बघितलं असता
पुढे 24 तासामध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होऊन राहील। दक्षिण भागात भाग बदलत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो। जोरदार पावसाची शक्यता कमीच आहे गडचिरोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। चंद्रपूरमध्ये बघितलं असता चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील, तर काही भागांमध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात। जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही। यवतमाळमध्ये पांढरकवडा, कॅप, रोई, दिग्रज, दरवा, नेरी, यवतमाळ अंशतः ढगाळ होऊन राहील। पावसाची शक्यता कमी आहे यवतमाळमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील 24 तासामध्ये। आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही यवतमाळमध्ये, आसपासच्या काही परिसरामध्ये। अमरावतीकडे बघितलं असता अमरावतीमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील। वर्धा, अमरावती, अकोला या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होऊन राहील। अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात। जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही। तर या ठिकाणी बघितलं असता वाशिम जिल्ह्यामध्ये, वाशिममध्ये देखील बऱ्याच भागामध्ये मरसूड, मालेगाव, वाशिम, मंगळूरपेठ, कारंजा, खेडा अंशतः ढगाळ होऊन विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तर बुलढाणामध्ये देखील पावसाचा जोर कमी आहे। पुढील 24 तासामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होऊन राहील। अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते। जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र बुलढाणामध्ये जोर वाढत आहे पुढील 24 तासामध्ये दुपारनंतर। बुलढाणामध्ये चिखली, बुलढाणा, मेहकर, तसंच देऊळगाव राजा, मोहरा, सिंदखेड राजा, हाजू सर्व काही परिसर, मोठाला, खामगाव, मलकापूर विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। खानदेशात देखील जोर वाढत आहे। खानदेशामध्ये धरणगाव, एरंडोल तसं हा जो काही परिसर आहे, पाचोरा, बडगाव, पाहूर, जामनेर, बोदवडचा या ठिकाणी विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुढील 24 तासामध्ये दुपारनंतर। धुळे जिल्ह्यामध्ये धुळे, साक्री, चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, संतेखेडा विजांचा कडकडाट सर्वत्र अंशतः ढगाळ होऊन असून या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो। नंदुरबारकडे देखील विजांच्या कडकडाटासह भाग बदलत हलक्या मध्यम सरींची शक्यता। नंदुरबार, दोंडाईचा, शहादा, तळोदा, कलकुवा, कणी, नावपूर, विसरवाडी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट राहील। हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 8 जून रोजी। तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।